नमस्कार, आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र। चला तर जाणून घेऊयात दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। नांदगाव तालुक्यात सलग 3 अपघात आणि जखमी। नाशिकच्या नांदगाव तालुक्यात मालेगाव नांदगाव रस्त्यावर भीषण अपघातात लग्न समारंभाला जाणारी लक्झरी बस पलटी होऊन 25 जण जखमी, त्यापैकी 3 गंभीर। हिंगणवाडी येथे मॅजिक कार अपघातात मुलगी जखमी तर कार रस्त्याच्या कडेला घसरली। सलग 3 अपघातांमुळे परिसरात भीती, पोलिसांनी बचाव कार्य सुरू केले। पाहुयात पुढील बातमी। राजीवनगरमधील अनधिकृत मशीद अखेर बंद। नाशिक राजीवनगरमधील विशाखा कॉलनीतील नुरानी मशीद व अंजुमन ट्रस्टने उभारलेली अनधिकृत मशीद महापालिकेच्या कारवाईनंतर बंद। 25 वर्षांचा वाद शांततामय मार्गाने निकाली, घुमट मिनार स्वखर्चाने हटवून स्थानिकांनी समाधान व्यक्त केले। पाहुयात पुढील बातमी। पुसदची शिक्षण अंतराळ संशोधनात ओळख। नाईक पुसद येथे फुले शाहू आंबेडकर विचार मंचतर्फे डॉक्टर प्रिया शेजुळे यांचा इस्रोत निवड झाल्याबद्दल सत्कार। राज्यमंत्री इंद्रनील नाईक म्हणाले, पुसद शहराची शिक्षण व अंतराळ संशोधनात खास ओळख। मान्यवरांची उपस्थिती व विद्यार्थ्यांना विज्ञान क्षेत्रात प्रेरणा देण्यात आली। पाहुयात पुढील बातमी। बीड स्थानकाला आंबेडकर नाव द्या, आत्मदहनाचा इशारा। बीडचे माजी सैनिक अनुराध वीर यांनी रेल्वे स्थानकाचे नामकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करण्याची मागणी केली आहे। 3 आंदोलने निष्फळ ठरल्यानंतर 15 सप्टेंबरला आत्मदहन करण्याचा इशारा, स्थानिक संघटनांचा पाठिंबा, प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी अशी मागणी। पाहुयात पुढील बातमी। 17 सप्टेंबरला नाशिक चालक दिवस सोहळा। नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनने 17 सप्टेंबरला राधाकृष्ण बँकेट हॉलमध्ये चालक दिवस सोहळ्याची घोषणा केली। जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त उपस्थित राहणार। चालक व महिला चालकांचा विशेष सत्कार, समस्यांवर चर्चासत्रही होणार। पाहुयात पुढील बातमी। वलांडीत ढगफुटी पावसाने जनजीवन विस्कळीत। देवळी तालुक्यातील वलांडी गावात 14 सप्टेंबरला मुसळधार पावसामुळे रस्ते, घरे पाण्यात बुडाली। गोरगरिबांचे मोठे नुकसान, वाहतूक ठप्प। प्रशासन उद्या पाहणी करून नुकसान भरपाईचा निर्णय घेणार। स्थानिकांनी तातडीने मदतीची मागणी केली। पाहुयात पुढील बातमी। खड्ड्यात झोपून सरपंचांचा अनोखा निषेध। फुलंब्री गेवराई पायगावचे सरपंच मंगेश जाबळे यांनी रस्त्यांच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी खड्ड्यात झोपून आंदोलन केले। 8 दिवसात काम सुरू झाले नाही तर गाढवावर बसून आमदार खासदारांच्या कार्यालयात घुसू असा इशारा। ग्रामस्थांमध्ये चर्चा, प्रशासनावर दबाव। पाहुयात पुढील बातमी। जायकवाडीचे 18 दरवाजे उघडले, नागरिक सतर्क। पैठण जायकवाडी धरण क्षेत्रात मुसळधार पावसानंतर सोमवारी पहाटे धरणाचे 18 दरवाजे उघडून गोदावरीत 18,864 क्युसेक पाणी सोडले। नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन। पावसामुळे खरीप पिकांना दिलासा मिळणार। पाहुयात पुढील बातमी। आडगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई, दरोडेखोर पकडला। नाशिक आडगाव पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या सबीर प्रमोद पाटीलला पकडले। गावठी कट्टा, काडतूस, चॉपर व 2 दुचाक्या असा 3 लाखांचा मुद्देमाल जप्त। कारवाईमुळे परिसरात गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण। पाहुयात पुढील बातमी। बोलढाण उपोषणाला तोडगा, आमदार कांदे यांचे आश्वासन। नांदगाव तालुक्यातील बोलढाण ग्रामपंचायत इमारत तळमजल्यावर बांधण्याच्या मागणीसाठी मनोज रिंडे यांचे आमरण उपोषण स्थगित। आमदार सुहास कांदे यांनी ग्रामसभा घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे, ग्रामस्थांमध्ये समाधान। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूयात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्रात। तोपर्यंत आपण पाहत रहा रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्र। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.